अहमदाबादमध्ये 12 जून 2025 रोजी झालेल्या भीषण विमान अपघाताची चौकशी भारतीय विमान अपघात तपास संस्थेने सुरू केली आहे आणि त्यांच्या प्राथमिक अहवालातून काही धक्कादायक बाबी समोर देखील आल्या आहेत. या अपघातात एअर इंडियाचे बोईंग 787 ड्रीमलाइनर विमान फ्लाईट क्रमांक AI-171 उड्डाणानंतर अवघ्या काही सेकंदातच कोसळले. यात 260हून अधिक लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. AAIBच्या 15 पानी प्राथमिक अहवालात असं म्हटलं आहे की विमानाने टेकऑफ केल्यानंतर लगेचच दोन्ही इंजन अचानक बंद पडली. हेच या अपघाताचे मुख्य कारण असल्याचे सध्या तरी मानले जात आहे. अहवालातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विमानाने उड्डाण झाल्यानंतर अवघ्या एका सेकंदाच्या अंतराने दोन्ही इंजिनांना होणारा इंधन पुरवठा फ्लाईल कट ऑफ स्विच रन या स्थितीतून कट ऑफ या स्थितीत गेला. याचा अर्थ इंजिनाला अचानक इंधन मिळणे बंद झाले. विमानात फ्यूल कट ऑफ स्विच हे इंजिनाला इंधन पुरवठा नियंत्रित करण्यासाठी वापरले जाते. जेव्हा विमान उड्डाण करण्यासाठी तयार होते तेव्हा स्विच रन मोडमध्ये असते, ज्यामुळे इंजिनला इंधन मिळते आणि ते थ्रेड्स पुढे ढकलणारी म्हणजेच शक्ती निर्माण करते. कट ऑफ मोडचा वापर सामान्यतः विमान बंद करताना आणि आग लागणे अशा आपत्कालीन परिस्थितीत इंधन पुरवठा थांबण्यासाठी केला जातो. उड्डाणादरम्यान हे स्विच कट ऑफ मोडमध्ये आणणे अत्यंत असामान्य आणि गंभीर चूक मानली जाते. इंधन पुरवठा खंडित झाल्याने दोन्ही इंजिनांमधील थ्रेड्स शक्ती पूर्णपणे संपुष्टात आली. थ्रेड्स म्हणजे विमानाला पुढे नेण्यासाठी इंजिनद्वारे निर्माण होणारी शक्ती. ही शक्ती नसताना विमान हवेत टिकून राहू शकत नाही. अपघातापूर्वी कॉकपिटमध्ये घडलेल्या घडामोडीची माहिती ब्लॅक बॉक्समधील कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डिंगमधून समोर आली आहे. रेकॉर्डिंगनुसार अपघाताच्या काही क्षणांपूर्वी एका पायलटने दुसऱ्याला विचारले, "तू फ्यूल देणं बंद का केलंस?" यावर दुसऱ्या पायलटने गोंधळून उत्तर दिलं, "मी असं काहीही केलेलं नाही." हा संवाद अत्यंत महत्त्वाचा आहे कारण तो दर्शवतो की इंधन पुरवठा अचानक बंद होणे हे पायलटसाठी अनपेक्षित होते. इंजिन बंद पडल्याचं लक्षात येताच पायलटने इंधन स्विच रन मोडमध्ये आणून इंजिन पुन्हा सुरू करण्याचा अथक प्रयत्न केला. अहवालानुसार या प्रयत्नामध्ये इंजिन क्रमांक 1 काही प्रमाणातच सुरू झाले, परंतु इंजिन 2 पूर्णपणे सुरू होऊ शकले नाही. दुर्दैवाने विमानाला पुन्हा पुरेशी गती मिळू शकली नाही आणि ते झपाट्याने उंची गाठू शकलं नाही. जेव्हा विमानाची दोन्ही इंजिन बंद पडतात आणि वीज पुरवठा खंडित होतो तेव्हा रॅम एअर टर्बाइन नावाचं एक छोटं टर्बिन आपोआप बाहेर येते आणि हे टर्बिन हवेच्या प्रवाहाने फिरते आणि विमानातील काही महत्त्वाच्या प्रणालीला आपत्कालीन वीज पुरवठा करते. या अपघातातही रेडचा वापर करण्यात आल्याचं अहवालात नमूद केलं आहे, जे दर्शवतं की वीज पुरवठा खंडित झाला होता. प्राथमिक अहवालात असेही म्हटले जाते की उड्डाणासाठी विमानाची स्थिती उड्डाणयोग्य होती, म्हणजेच त्यात कुठलीही तांत्रिक समस्या नव्हती. यापूर्वी इंधन नियंत्रण स्विचमध्ये कुठलीही समस्या नोंदवली गेली नव्हती. सुरुवातीला काही ठिकाणी विमानाला पक्षी उडाल्यामुळे अपघात झाल्याची शक्यता वर्तवली जात होती, मात्र AAIBच्या अहवालात विमानाला बाहेरून पक्षी धडकल्याचे कुठलेही पुरावे आढळले नाहीत. इंडियाने त्यांची तपासणी केली नव्हती, असेही अहवालात नमूद केले आहे. हा मुद्दा पुढील तपासात महत्त्वाचा ठरू शकतो. कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर आणि फ्लाइट डेटा रेकॉर्डर हे दोन्ही ब्लॅक बॉक्स अपघाताच्या तपासात अत्यंत महत्त्वाचे ठरतात. CWR पायलटमधील संवाद आणि कॉकपिटमधील आवाज रेकॉर्ड करतो, तर FDR विमानाची गती, उंची, इंधनाची स्थिती यासारख्या तांत्रिक माहितीची नोंद ठेवतो. या दोन्ही ब्लॅक बॉक्समधील डाटाचा सखोल विश्लेषण करूनच अपघाताचे खरे कारण समोर येऊ शकेल. सध्या तरी चौकशी सुरू असून दोन्ही इंधन नेमकी कोणत्या कारणामुळे बंद पडली, ही मानवी चूक होती की तांत्रिक बिघाड, हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. याबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा.